ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, पैठण शहरामध्ये बैरभट नावाचा एक ब्राह्मण होता, पंडित होता. वेद अध्ययन, लोकांना ज्ञान, आणि तो माधवगिरी मागून आणि पोटनिर्वाह करत होता. बघा, ज्ञानी जरी असला ना, त्याच्या काहीतरी दुर्गुण असतात. आजही बी ज्ञानी खूप आहेत, ज्ञान जगाला सांगतात, पण त्यांच्या काहीतरी अवगुण असतो. असा हा जो बैरभट आहे, हा घरी गेल्यानंतर कालवण आळणी झालं होतं आणि कालवणात मीठ कमी होतं आणि तो बायकोवरती रागावला. बायकोनं सांगितलं, तुम्ही लोकांना ज्ञान सांगता, तुमचं वय आता किती झालं? 60. आणि 60 वयात सुद्धा तुमच्या जिभेला चोचले म्हण. जगा शिकवी ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. आणि मग त्याला थोडंसं वाईट वाटलं. खरंच आपण जगाला ज्ञान शिकवतो, पण मग आपण तसं वागतो का? आणि त्यांनी ठरवलं आता या घरातून निघून जायचं. आणि मग त्याने काय केलं? संन्यास घ्यायचा. तोही बरोबर दिसणार नाही, बाहेर साधू व्हावा ते दिसणार नाही. मग तो एक मुसलमानापाशी गेला, मस्जिदमध्ये गेला आणि मला मुसलमान व्हायचं आहे म्हणून. काय हरकत नाही म्हणून त्याने काय केलं? त्याची सुनता केली. बघा, पहिला कोण होता? ब्राह्मण हिंदू असल्यामुळं त्याचे कान टोचलेले होते. नंतर मग सुनता केली. आता ते जे त्याला वाटलं, बा इथं या मुस्लिम समाजामध्ये मी आलो आहे आणि इथं मला चांगले विचार मिळतील. तिथे काय त्याला ते विचार पटाना. मग ते ब्राह्मणाला वाईट वाटायला लागलं. ब्राह्मण म्हण, बा हे चांगलं नाही म्हणून. मग आता त्याने त्याला राजाकडे नेलं. आता म्हण याचे जर हिंदू म्हणायला जावा तर याची सुनता करेल, ब्राह्मण म्हणायला जावा त्याचं कान टोचेल. याचं काय करायचं? राजाला काय उत्तर देता येईल. आणि मग तो वेडावला. लोकांना काय म्हणायचा? मी कोण आहे? मी हिंदू आहे का मुसलमान आहे? मी हिंदू आहे का मुसलमान आहे? आणि मग तो असा फिरता वडवाळ गावाला नागनाथ महाराज आहेत. तिथे नागनाथ महाराजांपाशी तो गेला. आता ते नागनाथ महाराजांचं काय मंदिराचं काम चालू होतं आणि त्यांचंही काम थोडं विचित्रच होतं. त्यांनी काय केलं? असं माकडं गाडा झुकून आणि माकडं गाडा ओढत होते, दगडं ओढत होते. आणि मग या माकडाच्या गाड्याला त्याने माकडं दगड वाढायचे. हा तिथं गेला आणि त्या नागनाथाला म्हण, मी कोण आहे? त्यांच्या हातात काठी होती. त्याने त्याच्या डोक्यामध्ये काठी हाणली आणि तो मरण पावला, गतप्राण झाला. पण त्याने काय केलं? त्याचं मांस ठेचलं, त्याचा पुतळा तयार केला आणि संजीवनी मंत्राने त्याला परत जिवंत केलं. मग त्याला म्हण, तू कोण आहे आता? तू म्हण, आता माझी काही सुनताही करेल नाही, कानही टोचेल नाही आणि मी आता कोणीच नाही आहे. म्हणजे माणूस जन्मता हिंदू नसतो, मुसलमान नसतो, ब्राह्मण नसतो, कोणीच नसतो. नंतर तो बांधला जातो आणि मग त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं. मी एक भगवंताचा लेकरू आहे आणि मी भगवंतापासून आलेलो आहे हे ज्ञान झाल्यानंतर मग तो कुठं गेला? पंढरपूरला गेला. आणि मग तिथं पंढरपूरला त्यांनी कथा, कीर्तनं, प्रवचनं आणि त्यांनी असे अनेक पद रचले. तर ह्या भक्तिविजय ग्रंथामध्ये असे एक भक्त होऊन गेले का त्यांनी काहीतरी जगावेगळं करून दाखवलं. आणि हा जर व्हिडिओ पटला असेल तर याला आपण क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.